सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. देशात आणि राज्यातील भाजपा सरकार हे पेपरफुटी सरकार आहे. सुषमा राजे घोरपडे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ठाणे आणि भिवंडी परिसरात प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. राज्यभरात 1028 केंद्रावर सुमारे 2,26,000 उमेदवार ही परीक्षा देणार होते. ऐन परीक्षेच्या आधी हा प्रकार समोर आल्याने राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. देशात आणि राज्यातील भाजपा सरकार हे पेपरफुटी सरकार आहे. एक परीक्षाही नीट घेऊ शकत नाहीत अशा पेपरफुटी सरकारांचा त्यांनी धिक्कार केला आहे. मायनीत बेकायदेशीर स्फोटकांचा साठा जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांवर गुन्हा. जिलेटिनच्या 1800 कांड्या, डिटोनेटर्स, 3 वाहने ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मायनी तालुका कटाव इथं धडक कारवाई करून स्फोटकांचा बेकायदेशीर साठा आणि 3 वाहने असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 1800 जिलेटिन कांड्या असलेले 9 बॉक्स, इलेक्ट्रिक, नॅनो इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डिटोनेटर, सेफ्टी फ्यूज अशी स्फोटके सापडली. या प्रकरणी विशाल लक्ष्मण जाट वय 39 राहणार मायनी तालुका कटा, मूळ राहणार रायपूर जिल्हा भिलवाडा राजस्थान, बारुल लक्ष्मण जाट राहणार मायनी, मूळ राहणार राजस्थान आणि शंकर बेनीराम चौधरी राहणार मायनी तालुका खटाव यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथे 2 दिवसांपूर्वी स्फोटकांचा 650 किलोचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मायनी येथील स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ आली आहे. साताऱ्यातील फायनान्स कंपनीमध्ये बनावट बांगड्या ठेवून 10 लाख घेतले. साताऱ्यातील फायनान्स कंपनीमध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून 10,35,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणूक गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ भुजंगराव बाबर राहणार साबळेवाडी तालुका सातारा, उमेश शशिकांत शिंदे राहणार कोरेगाव सध्या राहणार मुंबई अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. याबाबत श्रीकांत देवराव बोलटे वाडा ते राहणार 4 भिंती परिसर सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पंताचा गोट्यातील फायनान्स शाखेत संशयितांनी बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवल्या, त्यावर फायनान्स कंपनीकडून 10,35,000 रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली आहे. निधी मंजूर होऊनही कामाला मिळेना मुहूर्त, जगबीन वासियांची यंदा ही जीवघेणी कसरत. सातारा तालुक्याच्या दुर्गम भागातील जगबीन गावच्या मधोमध वाहणाऱ्या तारेने देवळण्यासाठी पूलच नाही, त्यामुळे 20 वर्षांपासून जीव मुठीत धरून लोकांना विधभर लोखंडी खांबावरून नदी पार करावी लागते. गत वर्षीच्या पावसात एक गंभीर वास्तव परिस्थिती ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. त्यानंतर थेट शासनाने दखल घेतली होती. नाबार्डच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र प्रशासकीय निर्णयाच्या कारभाराने कामाला अद्यापही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना यंदाही पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागणार आहे. कुत्र्यावरून वाडे तालुका सातारा येथे 2 गटात हाणामारी, नागरिकांना झालंय तरी काय असा सवाल. वाडे तालुका सातारा गावात पाळीव कुत्र्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटाने एकामेविरुद्ध फिर्याद दिल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 जून रोजी रात्री सुमारे 9:45 ते 10:45 दरम्यान वाडे येथे ही घटना घडली. दोघांनी बाजूंनी शिवाय दमदाटी व मारहाणीचे आरोप करण्यात आले असून दोन्ही गटातील सदस्य जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलिसांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणावरून नागरिकांना झालंय तरी काय असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. ठोसेघर चाळकेवाडी परिसर 4 दिवसांपासून अंधारात. ठोसेघर, चिखली, चाळकेवाडी, पवारवाडी, जांभे आदी डोंगराळ भागातील गावांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक ठिकाणी केवळ सिंगल फेज वीज पुरवठा सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद पडल्याने परिसरात पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लग्नाची सनई वाजण्यापूर्वी पोलिसांचा सायरन, रहमतपूर पोलिसांनी बालविवाह रोखला. रहमतपूर पोलिसांनी महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. रहमतपूर पोलिसांनी महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले आहे. गावबाहेर मंदिर विवाहाची तयारी सुरू असताना पोलिसांनी 10 टाकून मुलीची सुटका केली. तिला जिल्हा बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार संरक्षणाला ठेवण्यात आले असून तिचे शिक्षण, समुपदेशन, पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या अहवालानुसार मुलीला सातारा जिल्हा बाल कल्याण समितीवर हजर करण्यात आले. समितीने तिला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका घोषित करत सुरक्षित निवारण ठेवण्याचे आदेश दिले. नागरिकांनी परिसरात बालविवाहाची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस किंवा 1098 चाइल्डलाईन या टोल फ्री क्रमांक कळवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रहमतपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तांब्याचा केबल चोरीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड. रहमतपूर पोलिसांनी शेती पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघडकीस आणलेला आहे. या कारवाईत सुमारे चोरीला गेलेला 55 रुपयाचा मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात आला असून या गुन्ह्यात 2 विधी संघर्ष बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रहमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोजे साप येथील खडकी शिवारात 21 ते 22 जून 2026 दरम्यान 8 शेतकऱ्यांची विहीर व कॅनॉल शेतीसाठी वापरण्यात तांब्याच्या केबल त्वरेची चोरी झाली होती. या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरळी तालुका मान्यते अवैध लाकूड वाहतुकीवर वन विभागाची कारवाई. दहिवडी वन परिक्षेत्रांतर्गत विरळी येथे पिंपळणी पदाच्या जवळ लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई करत ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. याबाबतच्या अधिक माहितीनुसार वन विभागाला पिंपरी जातीच्या जवळ माहितीनुसार लाकडाची अवैध होत असलेली गुप्त माहिती मिळाल्यानंतर कुकुरवाडीचे वनपाल वनरक्षण, जांभळीचे वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. ट्रकमधून अवैध लाकूड होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी
त्यांना अटक केली. स्कॅनर व्हीप वाजला पण पैसेच आले नाहीत. कोरेगावात बनावट ऑनलाईन पेमेंट करून सराफाला 32,000चा गंडा. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापराचा गैरफायदा घेत एका भामट्याने कोरेगावातील सराफ व्यवसाय केला तब्बल 32,000 रुपयांचा गंडा घातला. स्कॅनरवर पेमेंट केल्याचे नाटक करत 2 ग्रॅम सोन्याचे टॉप्स घेऊन आरोपी पसार झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 11 वाजल्या सुमारास आझाद चौक येथील शिवरत्न कॉम्प्लेक्समध्ये लक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडली. या प्रकरणी दुकान मालक सुभाष रंगराव इंगळे व सेचलनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी केवळ ग्राहकांनी मोबाईलवर दाखवलेल्या पेमेंट सक्सेसवर स्क्रीनशॉट विश्वास न ठेवता प्रत्यक्ष रक्कम बँक खात्यात किंवा अधिकृत ॲपवर जमा झाल्याची खात्री करूनच माल देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.